Zee 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहिलं जे बिहारमध्ये वेबसाईटवर येऊ शकतं ते महाराष्ट्रातही अजूनही वेबसाईटवर येऊ शकत नाही। याचं कारण मंत्र्यांनी दिलेली माहिती ही बंद लिफाफ्यातनं फायलींच्या आड कुलूप बंद आहे। म्हणजे एकूणच मंत्र्यांनी किती लक्ष्मीपूजन केलं त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचणारच नाही। पाहूया महाराष्ट्रातल्या कोणत्या मंत्र्यांवर काय काय प्रकारचे आणि कसे कसे भ्रष्टाचाराचे आरोप झाले। आपण पाहताय छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावर महाराष्ट्र सदन प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले। बबनराव पाचपुते आदिवासी विकास मंत्री ई निविदा प्रक्रियेचा घोटाळा। डॉक्टर विजयकुमार गावित वैद्यकीय शिक्षण मंत्री औषध खरेदीचा घोटाळा। गुलाबराव देवकर परिवहन राज्यमंत्री घरकुल घोटाळा। सुनील तटकरे जलसंपदा मंत्री जमिनी हडपल्याचा आरोप। ह्या मंत्र्यांनी जे घोटाळे केले त्यामुळेच की काय अशी शंका यायला लागली की या मंत्र्यांना म्हणूनच की काय आपली संपत्ती जाहीर करायची नाहीये का। हा नुसता आम्हाला वाटून उपयोग नाही म्हणून आम्ही काही बोललो राजकारण्यांची, त्यांची काही बाजू असेल संपत्ती जाहीर न करण्यामागे, त्यांच्याशी आम्ही केलेली बातचीत थेट तुमच्यासाठी। विशेषतः मंत्री जे एक्झिक्युटिव्ह आहेत, कार्यकारी आहेत, यांनी तर आपली संपत्ती जाहीर करणं हे अत्यंत गरजेचं आहे। याचं कारण ते जेव्हा सत्तेवर आले, पदग्रहण त्यांनी जेव्हा केलं तेव्हापासून नंतर त्यांच्या संपत्तीत किती वाढ किंवा किती घट झालेली आहे हे जनतेला समजणं गरजेचं आहे। मंत्र्यांसाठी वेगळ्याने असं काही उमेदवारी अर्ज भरताना तो मंत्री आमदार म्हणून अर्ज करतच असतो, परंतु त्याउपर मंत्री म्हणून जर त्या ठिकाणी अधिक आवश्यक वाटत असेल तर मला वाटतं संपत्ती जाहीर करण्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही। एकंदरच काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे त्यानुसार प्रत्येकाची भूमिका पक्षाची आहेच। बिहारमध्ये तुम्हाला माहित आहे की मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांची संपत्ती मागवली आणि ती वेबसाईटवर उपलब्ध करून दिली। मग महाराष्ट्राचे मंत्री का गुप्त ठेवत आहेत? गेल्या मी सांगितलं की 13 वर्षापूर्वी इथे महाराष्ट्रात आघाडीचं सरकार आलं। हे 13 वर्षात मंत्री किती गरीब झाले पाहू द्या ना मला। आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी आपली संपत्ती ही मुख्यमंत्र्याकडे जाहीर करावी, पण ती जनतेसमोरही जाहीर करावी, ती जनतेला खुली करावी अशी माझी मागणी आहे। कुठलाही मंत्री 100 कोटीच्या खाली नाहीये हे सगळ्यांनाच माहिती आहे। आता त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचारातून झाला आणि किती उद्योगधंद्यातून झाला हा वेगळा आहे। तो मला वाटतं ईडीकडेच असताना तो म्हणजे इकॉनॉमिक विंग जे आहे त्याला दिलेला अधिक चांगला, पण त्याची असणारी चौकशी जी आहे ती चौकशी करून त्याची प्रॉपर्टी कॉन्फिस्केट करण्याचा अधिकार मग शासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांची तो निर्णय लागू झाला पाहिजे। आपण पाहिलं की जे विरोधी पक्ष होते ते ह्याच्यावर किती कडवटपणे बोलत होते। गोपीनाथ रावांनी तर अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, त्यातला उपहास बघा की महाराष्ट्रातले मंत्री किती गरीब झाले हे तरी जनतेला कळू द्या। तर प्रकाशराव आंबेडकरांनी सांगितलं कुणीही मंत्री 100 कोटीच्या खालचा नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे। हे झालं राजकारण्यांचं। महाराष्ट्राचा बिहार कधी होणार, किंबहुना बिहारमध्ये जशी मंत्र्यांची संपत्ती विवरणासकट जाहीर केलेली आहे तशीच ती महाराष्ट्रात कधी होणार हा प्रश्न आम्ही जनतेलाही विचारला। पाहूया जनतेने या संदर्भात आम्हाला काय मतं व्यक्त केली। हा जे काळा पैसा आहे हा बाहेर आलाच पाहिजे, तसं ते सर्वांनी डिक्लेअर केलंच पाहिजे आणि त्याच्यावर वरून प्रशासनाचं ठोस असं बंधन पाहिजे। कारण काय हे जे डिक्लेअर करतायत हे ठरवायची नाही, हे डिक्लेअर केलीच पाहिजे। ते कुठून आणले त्यांनी, कसं झालं, काय झालं त्यांच्यावरती असं आपल्या समजा आता पगार म्हणा किंवा काय म्हणा, आपलं गव्हर्नमेंट नोकर जरी असले तरी त्याच्याकडून टॅक्स घेतात किंवा एवढा पगार आहे त्याच्यावरती टॅक्स लावतात, मग यांच्यावरती का नाही? हे कुठून आली एवढी प्रॉपर्टी त्यांच्याकडे? हे त्यांनी डिक्लेअर करायलाच पाहिजे। मंत्र्यांनी आपली संपत्ती जाहीर केलीच पाहिजे, कारण का सर्वसामान्य लाखो जनतेमधनं ते निवडून येतात। त्याच्यानंतर त्यांचं काम असतं की सरकारी फंड वापरून डेव्हलपमेंट करणं। जर ते सरकारचा लाखो करोडचा फंड वापरत असतील, एकमेव माणूस म्हणून काहीतरी डेव्हलपमेंट करत असतील तर त्यांनी का नाही दाखवावी आपली संपत्ती? आणि जर त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली तर आपोआप त्यांना भ्रष्टाचार करता येणार नाही आणि ते बरोबर एक लोकशाही मार्गाने काम करतील। बरोबर लोकशाही मार्गाने काम करतील आणि त्याहीपेक्षा सुद्धा ही संपत्ती जाहीर व्हायलाच हवी अशा प्रकारची भावना जनतेने व्यक्त केलेली आहे।
हा सगळा जो खटाटोप महाराष्ट्रात ही सगळी चर्चा कशामुळे चालू झाली तर गलगली अनिल गलगली या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या प्रयत्नामुळे. आज ते आमच्या स्टुडिओत माझ्यासोबत उपलब्ध आहेत. मी त्यांना पहिले प्रश्न विचारणार आहे. अनिल गलगली, नेमकी माहितीच्या अधिकाराखाली तुम्हाला काय माहिती मिळाली आणि ती माहिती का मिळवावी असं तुम्हाला वाटलं? कारण नेहमीच आपण ऐकतो की सर्व अधिकारी आणि सर्व IAS अधिकाऱ्यांची संपत्ती वेबसाईटवरती टाकण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे 2 वर्षापूर्वी जे प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सुद्धा आव्हान केलं होतं की सर्व मंत्र्यांनी आपली संपत्ती जाहीर करावी आणि लोकांमध्ये एक विश्वास निर्माण करावा आणि आपल्या स्वच्छ आणि पारदर्शक कामकाजाची प्रचिती प्रत्येक राज्याने द्यावी. त्यानंतर आम्ही 2011 मध्ये 2012 मध्ये आणि 2013 मध्ये सलग जेव्हा आम्ही माहिती अधिकाराच्या अन्वये सामान्य प्रशासन विभागाकडे माहिती मागितली तर आश्चर्याची गोष्ट की 2010 साली स्वतः मुख्यमंत्री सुद्धा एकूण 40 मंत्र्यांनी कोणी सुद्धा आपली संपत्ती जाहीर केली नाही. त्यानंतर आमच्या पत्रानंतर थोडी मुवमेंट झाली. 2011 साली 40 पैकी 16 लोकांनी आपली संपत्ती जाहीर केली. 2012 साली ही संख्या वाढत 22 पर्यंत गेली आणि कालपर्यंत ही संख्या 27 पर्यंत गेली. तर ज्या पद्धतीने मुंबई शहरामध्ये आणि पुऱ्या राज्यामध्ये सिंचन घोटाळा असून दे किंवा घरकुल घोटाळा असून दे, प्रत्येक ठिकाणी मंत्र्यांवरती मोठमोठे आरोप होतात आणि विशेष म्हणजे ह्या ज्या संपत्तीमध्ये फक्त मंत्र्यांची नाहीत, त्यांच्यावरती डिपेंड असलेले नातेवाईक, त्यांची बायका, मुलं, त्यांची सुद्धा मत्ता आणि दायित्वाचे विवरण सरकारकडे सोपवणं हे गरजेचे आहेत. परंतु गेल्या 3-4 वर्षापासून ज्या पद्धतीने मंत्री आपली संपत्ती लपवित आहेत आणि लपवून झाल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री त्यांना कसा पाठिंबा देत आहेत हे सगळं चित्र आता उघड झालेलं आहे. आणि आम्ही कंटिन्यू फॉलोअप केल्यानंतर जेव्हा 6 फेब्रुवारी 2013ला सेकंड रिमाइंडर दिलं, त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयामध्ये थोडी मुवमेंट झाली आणि 4-5 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिले, फक्त मंत्र्यांची नावं डिक्लेअर करा, त्यांची संपत्ती डिक्लेअर करू नका. फक्त मंत्र्यांची नावं डिक्लेअर करा, त्यांची संपत्ती डिक्लेअर करू नका. हे महाराष्ट्रात घडतंय. तर बिहारमध्ये बघा, सर्व मंत्र्यांची संपत्ती त्यांच्या नावासकट वेबसाईटवर टाकलेली आहे, त्यांच्या नातेवाईकांची संपत्ती वेबसाईटवर टाकलेली आहे. माझ्यासोबत YP सिंग आहेत. YP सिंग, बिहारमध्ये जे घडतंय ते महाराष्ट्रात घडत नाही. काय सांगाल, अधोगती आहे का प्रगती आहे? आपलं मत काय याच्यावर? नक्की अधोगती आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये जशा प्रकारचे मंत्र्यांनी संपत्ती गोळा केलेला आहे तो एवढी जास्त आहे आणि त्यामध्ये क्रिमिनॅलिटी पण आहे. त्यांनी फक्त एक चांगल्या पद्धतीने हे नाही केलं. आता असं बघा, जसं आपण आता छगन भुजबळच्या बघितलं की त्याच्यावर आरोप आहे. छगन भुजबळनी सांगितलं माझ्याकडे मुंबईत एकही फ्लॅट नाही म्हणून मला शुभदामध्ये फ्लॅट द्यावा म्हणून त्यांना विचार. आता छगन भुजबळकडे एवढी मोठी संपत्ती आहे मुंबईमध्ये, इतर ठिकाणी, ते जर असं मागतायत मग काय होईल? बाकीचे लोक आहेत त्यांनी भरपूर घोटाळा केलेला आहे. गव्हर्नमेंट लँडमध्ये जागा घेतली, विकू शकत नाही, विकून टाकली, बायकोच्या नावाने घेतली, घेऊ शकत नाही तरी सुद्धा घेतली. आदर्श घोटाळ्यामध्ये त्याच्या एक थोडाफार इंडिकेशन आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आदर्श घोटाळा झाल्यानंतर एवढे भयभीत झाले आणि भिवून जे आहे सगळ्यांनी असं म्हटलं की याच्या जे आता सील बंद पाकिटमध्ये सगळ्यांचे GR प्रमाणे डिटेल संपत्तीच्या ठेवायला पाहिजे, तसंच नियम चालू होऊ द्या आणि म्हणून कोणाची प्रॉपर्टी उघडकीस करू नका. उघडकीस केलं तर मला असं वाटतं अनेक मंत्र्याला त्यांची खुर्ची सोडावा लागणार. YP सिंग, मला या ठिकाणी प्रश्न असा विचारायचा आहे की मग ट्रान्सपरन्सी म्हणजे नेमकं काय? कारण या सगळ्या मंत्र्यांनी निवडून येताना त्यांच्या पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, भाषणामध्ये असं स्पष्ट सांगितलं होतं की जनतेला आम्ही पारदर्शी कारभार देऊ. YP सिंग, मला तुम्ही सांगा, पारदर्शी कारभाराची तुमची व्याख्या काय आहे आणि हे पारदर्शी कारभाराच्या व्याख्येत बसतं का? जसं गलगलीने सांगितलं की मंत्री आहे आणि त्यांची जेवढे नातेवाईक आहे त्यांची कुठे कुठे संपत्ती नव्हे परंतु त्याच्या पुढे गुंतवणूक कुठे आहे हे स्पष्टपणे त्यांना ठेवायला पाहिजे, त्यांना घोषित करायला पाहिजे. परंतु असं होऊ शकत नाही कारण की मोठे मोठे मंत्री आहे, अजित पवार आहे, बाकी छगन भुजबळ आहे, नारायण राणे आहे, अशा प्रकारचे मंत्र्यांनी जेव्हा जाहीर केलं की ते आणि त्यांचे नातेवाईकांच्या कोणकोणत्या कंपनीमध्ये त्याचा एक इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्या कंपनीचं इन्व्हेस्टिगेशन चालू झाला, मग एक जाड सारखं असते, एक कंपनीने दुसऱ्याला केला निवेश, दुसऱ्याने तिसऱ्याला, असं 10-10 पट 20-20 पट जे आहे 20-20 परत असतात इन्व्हेस्टमेंटची आणि ते पूर्णपणे उघडकीस होईल. आणि जो मंत्री आता जर त्यांनी डिक्लेरेशन दिलं की तो नुसतं 5 कोटीचा आहे, मला असं वाटतं त्यांनी पूर्ण जर डिक्लेरेशन दिलं तो 5 पासून वाढून 500 कोटीचा होणार
म्हणून जे आहे ह्या लोकांना संवेदनशील गोष्ट लपवायची आहे आणि त्यामुळे जे आहे असं जे त्यांनी हे म्हटलं की लखोटी बंद कायदा पाकिटमध्ये सगळे ठेवायच्या अशा नियम महाराष्ट्रामध्ये आता पण चालू आहे. म्हणजे आपलं स्पष्ट मत आहे की लखोटा बंद कायद्यात ही माहिती जनतेपासून दडवून ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे आणि बिहारच्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर केल्याप्रमाणे वेबसाईटवर ही माहिती दरवर्षी मंत्र्यांनी टाकणं बंधनकारक करणं महाराष्ट्रात गरजेचं आहे. नक्की पूर्णपणे हा गरजेचा आहे, परंतु जसं मी सांगितलं कसं कोण करणार ते स्वतःच्या खड्ड्यात कोण स्वतःला टाकणार आहे. म्हणून जसा इंग्रजीमध्ये एक कायद्यामध्ये नियम आहे की नो वन शॅल बी अ जज इन हिज ओन कॉज. स्वतःच्या जे एक कारणासाठी कोणी त्याचा न्यायाधीश होऊ शकत नाही. आणि आता जर आपल्या लोकांनी असं म्हटलं की नाही आम्ही पारदर्शकता ठेवू आणि त्यामुळे मोठे मोठे लोक खाली जाणार आहे, त्यांना पोस्टिंग त्यांची पोस्ट सोडावा लागणार आहे, त्यांचा राजीनामा द्यावा लागणार, मग अशा प्रकारचे लोक कोण असा एक कायदा करणार. म्हणून मला असं वाटते आणि हे एवढंच नव्हे, महाराष्ट्राचे जे नोकरशाह लोक आहेत त्यांच्याकडे पण भरपूर संपत्ती आहे. एक बारीक इंजिनियर नाशिकच्या एवढ्याकडे एवढी मोठी संपत्ती आहे, पण मंत्री जर IAS ऑफिसर बघितलं त्याच्याकडे किती पण जास्त आहे. बरोबर आहे. आपण IAS ऑफिसरची चर्चा करणार आहोत. झी 24 तास एक पाऊल पुढे.